सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। आज मी करणार आहे सांजा। लागणारे साहित्य: 1 वाटी केशरी रवा, 1 वाटी गूळ आणि 3 वाट्या पाणी आणि थोडंसं मीठ आणि जायफळ पूड। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 3 वाट्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये गूळ घातला आणि पाणी उकळायला दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं आणि गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये एक छोटे चमचे होते माझे, म्हणून मी 4 चमचे तूप घातलं आणि त्यामध्ये 1 वाटी केशरी रवा घालून खमंग असा केशरी रवा भाजून घेतला। गावाकडे पूर्वी लग्नामध्ये असा सांजा आणि भात केला जायचा, त्याची मला आता आठवण झाली। व्हिडिओ बनवताना ती तुमच्याशी मी शेअर केली। रवा खमंग भाजून झाल्यानंतर त्यामध्ये उकळलेलं गुळाचं पाणी गाळून घालायचं। गुळामध्ये जर काय काड्या असतील तर त्या गाळण्यामध्ये राहतील। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि जायफळ पूड घालून कुकरला झाकण लावून 1-3 शिट्ट्या देऊन घेतल्या। यावेळी मी प्रथमच कुकरमध्ये सांजा बनवलेला आहे। दरवेळी मी भांड्यात बनवते पण तो लवकर शिजत नाही आणि टेन्शन असतं की खाली लागेल याचा आणि लक्ष देत बसावं लागतं, म्हणून यावेळेला मी कुकरमध्ये ट्राय केला पण खूप सुंदर झाला, शिजला पण छान होता। तर कशी वाटली माझी आयडिया तुम्हाला मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय बाय।